बायकांनी नवऱ्याजवळ कधीही काही मागू नये. संसारातली गोष्ट मागावी, जनरल लागेल ती, पण व्यक्तिगत काहीही मागू नये. फक्त त्याच्या कानावर घालावं. काहीतरी असतं याची निदान कल्पना तरी येऊ द्या. माझं बोलणं कळलं का? एक माझ्या घरात घरदार उदाहरण सांगतो. आता काही फार जुनी गोष्ट आहे, फार म्हणजे जवळजवळ 40 वर्ष झाली असतील, 30 तर नक्कीच. मी घरातल्या बायकांच्याबरोबर कधीही मार्केटिंगला गेलो नाही, कधीही जात नाही. एकदा गेलो, त्याचा वाईट अनुभव आल्यानंतर त्याने आपण आपलं तिथे जावं आणि वेड्यासारखं सगळ्याच्या तोंडाकडे बघावं. नाही, ती कथा मोठी लांब आहे. कशा करता सांगितलं की इतकं सोपं नाही. आणि तिथे गेलो मी. ते महत्त्वाचं सांगायचं राहिलं. चांगल्या मोठं साडीचं दुकान. मला वाटतं आमच्या भगवतीच्या लग्नाच्या वेळ असेल, त्यालाही आता बरीच वर्ष झाली, 30-35 वर्ष झाली. मग त्याने साड्या टाकल्या 400, 500, 2000, 3000, 5000. मी म्हटलं कुतूहल म्हणून, तुझ्या दुकानात उत्कृष्ट साडी किती आहे? त्या काळामध्ये तो म्हटला 1.5 लाखाची आहे. घेता का? म्हटलं घेण्याकरता नाही, बघण्याकरता आण. म्हणजे मी सांगीन तरी, मी घेतली नाही पण बघितली. तसं तुम्ही सांगा जीवनमुक्त नाही पण कानाने ऐकला. घेतली नाही पण बघितली. नाही, बघितली हे काय कमी आहे? अरे एरवी कोणाला कोण दाखवतो? असले साडे ते काही दाखवत नाही, ते गिराईक बघून ओळखतात. माझं बोलणं कळलं का? गिरायकाने पाऊल टाकलं की त्याचा अवतार बघूनच ते ओळखतं की याच्या पुढे कोणचा माल टाकावा. आणि उगीच ती साडी हाताळायला देत नाहीत आणि चुरगळायला देत नाहीत. जे गिरायक आहे त्याच्या पुढे बाई बसा, तुम्ही सांगू नका मला, मला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते, बरं का. जी एवढं ते 9 इंचाचं फडकं 400 रुपयाचं वापरते शेंबूड पुसायला. क्षमा करा मला, अहो ते लेडीज हँकरची हो, असं काय करता? ती एवढीच असते पण 400 रुपये त्याचं एवढं. मग रुमालाचं 400 तर अख्ख्या साडीचं किती? मी काय म्हटलं, घ्यायचं नाही आपल्याला सध्या, पण पुढे पाठीमागे तेवढे पैसे जर आपल्याकडे आले, तेवढी वृत्तीत फरक पडला, तेवढं संत कृपेने ज्ञान आपल्याकडे प्राप्त झालं, तर ती अवस्था सहज प्राप्त होईल. मग तिथं अनोळखी वाटायला नको. म्हणून विशेष काही प्रवचन सांगणार नाही, फक्त आपण त्या दारात जाऊन उभं राहायचंय. म्हणून जीवन मुक्त. आता जीवन असून त्याच्यातून मुक्त कसं होऊ शकता? अशक्य आहे. पण कर्तेपणा बाजूला काढला की मुक्त मुक्त मुक्त. बघा, मोठ्या मोठ्यांच्या लोकांच्या बायका असतात की नाही, त्यांची दुकानात खाती असतात, बरं का. मग ते काढते 4000, 5000, 10,000 बिल झालं. मग तो सांगतो, बाई 10,000 बिल झालं, तुला काय करायचंय? लिहून ठेव ना. लिहून ठेव ना. आलं का लक्षात? ही घेऊन मोकळे होते, ही नेसून सुद्धा मोकळे होते. नवरा म्हणतो, केव्हा सांगितलं? परवा तुम्ही आणा म्हणले ना, तेव्हाच आणल्या. आणि त्यांनी पैसे मागितले तर ती म्हणते, काय इज्जत काढता का आमची? खाताय त्यांना मागा. क्या बात आहे. घेणारीही वापरणारीही त्यांना मागा, जगणारे तुम्ही. माझं म्हणणं कळलं का? जगा तुम्ही पण मागा त्याच्याकडे. करता तो आहे, सर्व त्याच्या सत्तेने घडते. हे एकदा कळलं की झाला मुक्त. ती साडी वापरून मुक्त आणि हा न घेता बद्ध. काय म्हटलं मी? हा न घेता
धन्य आहे म्हणला माऊली. हे बायकोला म्हणला, माऊलीला नाही म्हटलं. धन्य आहे म्हणे. काय 10,000च्या साड्या. अगं म्हणला तू नेसतेस आणि माझ्या डोक्यावर म्हणली काय तुम्हाला काही कमी आहे का म्हणली. हां, किती कंजूसपणा कराल. पुन्हा दम मारला. माझं बोलणं कळलं का. हां, याचा अर्थ कर्तेपणा स्वतःकडे घेतला की संपलं. कर्तेपणातून मुक्त झाला तो जीवन मुक्त आहे. हे जीवन माझं नाही, हे जीवन त्याचं आहे. समर्पिली काया तुका म्हणे पंढरीराया. काय म्हणतात, समर्पिली काया, माझं संबंध जीवन तुझ्या चरणी अर्पण केलं. आता या जीवनामध्ये जे चांगलं घडेल जे वाईट घडेल ते सगळं तुझंच. तुझे तुझं पावले माझा नवस पूर्वी आता, तुका म्हणे राखे आपुलिया शरणांगता. तुझे तुझं पावले, बस तुझं तुला पावलं, आमचं काही नाही. आमचं काही नाही. काय ठरवायचं ते ठराव. काय ठरवायचं ते ठराव. जिंकायचं किंवा हरायचं, मरायचं किंवा जगायचं, यश किंवा अपयश हे तू ठरव. तू अपयश जर दिलं तर आम्ही एवढंच मान्य करू की याच्यात सुद्धा काहीतरी कल्याण आहे. तक्रार करणार नाही. जो जीवनमुक्त आहे तो कधीही देवाने जे करतो त्याच्याबद्दल तक्रार करत नाही. मी मागे सांगितले, पुन्हा आज सांगतो, देवाजवळ संताजवळ कधीही काही मागू नका. एक सांगतो, बायकांनी नवऱ्याजवळ कधीही काही मागू नये. संसारातली गोष्ट मागावी, जनरल लागेल ती, पण व्यक्तिगत काहीही मागू नये. फक्त त्याच्या कानावर घालावं. नाही कळलं तर नाही कळलं तर नशीब माझं. एवढंच सांगावं. नात्यातली 4-5 लग्न आली आहेत. मागच्या साड्या आहेत, पुष्कळ झालं. त्याला कळेल काय मागायचं आहे ते. उगीच टुमणं मागेत लावू नाही. दुधाची पिशवी आणली तशी. बरं का, उगी असं टुमणं लावू नये. मला काय ना तो शेवटी कोण म्हणणार आहेत, वामनरावची बायको काय नटली आहे. कौतुक कोणाचं, वामनरावचं. वामनरावचं. अहो ही नटून जाते नखापासून केरापर्यंत, पण किंमत तिच्या श्रीमंतीची होत नाही. वामनरावची परिस्थिती सुधारली बरं का. कळलं का. दागिने घातलेत तिने आणि चर्चा त्याची. तसं आहात तुम्ही पण चर्चा प्रभूची. म्हणजे ती घालून सुद्धा काही नाही. कळलं तुम्हाला. घालून सुद्धा काही नाही आणि हा न घालता सुद्धा क्रेडिट त्याला. तसं एकच लक्षात ठेवा. आणि घरी गेल्यावर सांगा. सगळ्या बायका विचारत होत्या, काय तुझे दागिने, काय तुझे दागिने. मग मी मुद्दाम सांगितलं, हे माझ्या वाढदिवसाचं, हे आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचं, असं मुद्दाम सांगितलं. करा ना कौतुक, एवढं देतोय तर. उगीच ढोल का पिटता आणि ताशे का पिटता. जरा सनई वाजू द्या की. माझं म्हणणं कळलं का. हां, तसं काही नाही. माझी मजा आता न देखे निरसता म्हणून आधार केला. आता माझ्या जीवनामध्ये मला काही दिसत नाही म्हणून तुझा आधार केला. याच्यातलं यश तरी तुझंच, काय कौतुक तरी तुझंच. वामनराव तुमची बायको चांगली नटून आली आहे, तुमचंच. वामनराव तुमच्या बायकोनी स्वयंपाक चांगला केलाय, क्रेडिट तुमचंच. काय तसं इथली प्रवचनं चांगली होत आहेत, क्रेडिट तुमचंच. आम्ही ऐकायला येतोय, क्रेडिट तुमचंच. बाप्पाने ठेवली आहे, क्रेडिट बाप्पालाच. कुणाला क्रेडिट. नीट लक्षात घ्या, कुणी काही करू शकत नाही. तेही 30 वर्ष ठेवू शकत नाहीत आणि मी 30 वर्ष करू शकत नाही. आणि त्याच्या मनात आल्यानंतर अजून काही वर्ष चालू राहील. वस्तुस्थिती आहे. तुम्ही तुमच्या अंगावर नोडून घेताना तिथे बद्ध होता. त्याच्यावर सोडून द्या. जो त्याच्यावर सोडून देतो तो जीवनमुक्त आहे. तो जीवनमुक्त आहे.
कोणत्याही जीवनाचं काहीही त्याच्यावर नाही. माझं बोलणं कळलं का? दुसरा एक सांगतो, कितीतरी दृष्टांत. गाडीत आपण बसलेलो असतो, बरोबर आहे ना? ड्रायव्हर गाडी चालवत असतो, बरोबर आहे? मग त्या ड्रायव्हरच्या हातून दुसऱ्या गाडीला लागतो धक्का. धक्का लागला की तो अशी गाडी उभी करतो. तो त्या मालकाची कॉलर धरत नाही, कळलं का तुम्हाला? तो म्हणतो त्याचं लायसन घ्या, गाडी चालवली आहे त्यांनी. माझं बोलणं कळलं का? हां, म्हणून तुम्हाला गाडीच्या भानगडीत अडकणायचं नसेल तर कधी गाडी चालवू नका. मी चालवत होतो, पण प्रवचन ज्या दिवशी करायला लागलो त्या दिवशीपासून गाडी चालवायची सोडून दिली. आणि चिन्मय महाराज तर लायसनच काढून दिलं नाही. म्हटलं ह्या भानगडी नको. बाकीचे 50 धक्के मारले तर हरकत नाही, तुम्ही धक्का मारलं तर टायटल येईल, बाबा महाराजांच्या नातवानी बेछूट गाडी चालवली आणि एक नाही धक्का लागला तर उडवली म्हणतील. माझं बोलणं कळलं का? म्हणजे जरी धक्का लागला तरी बाबा ड्रायव्हर आहे, त्याचं लायसन आहे, अनऑथोराईज चालवत नाही, लायसन आहे, चुकून लागला असेल काय तो पडताळा करून बघा. त्याच्याकरता इन्शुरन्स आहे पुन्हा, कळलं का तुम्हाला? थर्ड पार्टी, एकदम फुल इन्शुरन्स. तसं जीवनाची गाडी चालवताना इन्शुरन्स उतरावा. जे काही त्याच्यातलं काय असेल ते पांडुरंग भरून टाकेल, तुम्ही काय चिंता करू नका. काय वर्षाला तेवढा त्याचं जे काही रेग्युलर पेमेंट आहे ते भरून टाका. तसं वर्षातून एक वारी करा. किती माणसं हुशार आहेत, बरोबर टाळ्या वाजवल्या. वारी हा इन्शुरन्सचा हप्ता आहे. वारी हा काय आहे? इन्शुरन्सचा हप्ता आहे. तो हप्ता भरल्यानंतर किती का नुकसान होईना, गाडी सगळी जरी गेली तरी 1 महिन्यात दुसरी गाडी नवीन दारात, कारण इन्शुरन्स उतरलाय. तसं जीवनमुक्त माणूस म्हणजे ज्यांनी आपल्या जीवनाचा इन्शुरन्स उतरवलाय पांडुरंगाकडे, तो जीवनमुक्त. साधा सरळ पटेल असं दृष्टांत देतो. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले त्याचा व्यवहार चाललेला नसतो, त्या स्थितीत तो कोण प्रकारचा व्यवहार करतो आणि त्यानंतर काय असतं, काही नाही. आता अमोद सुना असं झाले. ज्ञानेश्वर महाराजांचं शब्दसृष्टी आणि भाषा सौंदर्य अलौकिक प्रकट झालंय. आता अमोद सुना असं झाले, श्रुतीशी श्रवण निघाले, अरिसे उठले लोचनासी. गुरुकृपेने जी आत्मस्थिती प्राप्त झाली ती कशी होती? आता म्हणजे चिदाकाशात तिजाकाशाचा उदय झाला आहे, अशा आमच्या या चित रूपी द्वैत उरले नाही. भोग्य आणि भोक्ता हे 2 राहिले नाहीत. सुगंधच नासिक रूप झाला, सुवासच नाकून प्रगट झालं. सुवासच नाकून प्रगट झालं. काय कल्पना आहे बघा. आता अमोद सुना असं झाले, नाकाला सुवास नाही आला, नाकाने वास घेतला नाही, नाकच सुवास झाला, कानच श्रवण झाले. काय किती सुंदर कल्पना आहे बघा. अरिसे उठले लोचनेसी म्हणजे डोळ्यांनी आरशातलं प्रतिबिंब बघू नये, आरशाला डोळे प्राप्त झाले, तुम्हाला बघायचे. आता कोणी कोणाला बघितलं? कोणी कोणाला बघितलं? आपणच आपला आनंद आपण बघतो. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, या ठिकाणी सुगंध नासिक रूपाने सुवास नाखून आपला भोग आपण घेत आहे, किंवा शब्द हा श्रवण इंद्रिय होऊन त्याचा आनंद तो घेत आहे, अथवा आरसात डोळे बनवून तो आपलं रूप बघत आहे. म्हणून या ठिकाणी महाराज शिवकल्याण म्हणाले, राहिरे क्रिये करते पण तुटिले विषय विषय भान, क्रिया भोग नयोन प्रवाह असे जे. क्रिया कर्म सगळं तुटलं. आता क्रिया राहिली नाही, जीवनाचा सहज स्वभाव झाला. सहज स्वभाव झाला, क्रिया राहिली नाही. माझं बोलणं कळलं का? जिथे धास्ती असते, चुकील अशी भीती असते, ती कृती असते. आणि जे सहज घडतं, सहज सहज सहज
काय जेव्हा तुम्ही पूर्वीच्या काळी सायकल शिकायचे, आता काही सायकल पुण्यातल्या गेल्या, नाही तर पुण्याची सायकल म्हणजे फेमस. अगदी 40च्या दरम्याने कॉलेजमधली मुलंसुद्धा दुटांगी धोतर नेसायचे बरं का, आणि सायकल चालवायचे. मग ते पहिल्यांदा ते हम्पिंग जम्पिंग करत 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 ते टांग टाकायचे, आणि पुढे 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 2 वर्षामध्ये पाय ठेवला आणि सहज पाय टाकला. त्याला कळलंही नाही पाय कसा पडला. कळलं का तुम्हाला? मग त्याला विचारलं तुम्ही बॅलन्स सांभाळला का? नाही म्हटलं काही प्रश्नच नाही, ते आपोआपच घडत जातं. कळलं का? आता बॅलन्स मी आणि सायकल एक झालो. बॅलन्स मी आणि सायकल सगळे एक झालो. आता मला काही करावं लागत नाही. पाय ठेवला दुसरीकडे बघित असलं तरी ती बॅलन्स बरोबर होते, बरोबर टांग मारतो, बरोबर तिथे बसतो, संपलं. माझं बोलणं कळलं का? हां, त्या काळी बायका नऊवारी पातळ नेसायच्या, त्यासुद्धा असा ते कशा घालून त्यासुद्धा सायकलवर लेडीज बसायच्या. काय आता त्याचा दुसरा प्रकार पंजाबी आला, म्हणजे काय काही तसं काही फरक पडत नाही. आलं का लक्षात? प्रत्येकाला आपलेपणाची जाणीव असावी, जाणीव ठेवून वागावं, म्हणजे काही प्रश्न नाही बरं का. हे खालच्या लेवलला येऊन सांगतो. आपल्याला देवाने जे दिलंय ते कसं वापरावं, कसा त्याचा योग्य उपयोग करावा, की जेणेकरून आपल्यालाही आनंद भेटेल आणि लोकांनाही आनंद भेटेल, याची काळजी घ्यावी. सर्व रसांचा रस आपणची झाले सावकाश, म्हणून विषयाचा रस तुटून गेला. आता मुळात तोच जर रस झाला तर त्याच्या ठिकाणी विषयाचा रस राहिला नाही. महत्वाचा शब्द आला आहे ते. विषयातून जी गोडी वाटते ती विषयातून नसून निज ज्ञानाची गोडी आहे. गोडी कशाची आहे? विषय तो त्यांचा झाला नारायण. महत्वाचा भाग इथे आला की आपण विषय इंद्रियावर ठेवली, जिलेबी ठेवली, मसाले भात ठेवला, काही ठेवलं, पण तिथे ठेवल्यानंतर जी डोळे झाकून वा, म्हणजे वस्तूची प्रचिती आली का निजज्ञानाची प्रतीती गेली. मुख्य विषय पंचविध जाण, शब्द स्पर्श रूप रसगंध, पण त्याची गोडी तो परमानंद. त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर ती विषयाची गोडी नसून निजज्ञानाची गोडी आहे. या भूमिकेवर उभं राहिल्यानंतर बाकीचे प्रश्न सगळे मिटले, सगळे मिटले, सगळे मिटले. एक लक्षात ठेवा, विषयात गोडी नाही आहे. तो विषयातून निजज्ञानाची गोडी शोधत असतो. ती मिळेल म्हणून त्याच्या मागे लागतो. कालांतराने कळते याच्यात नाही, सोडून देतो. हे बघा, विषयातून सुद्धा निजज्ञानाची जी गोडी आहे त्या गोडीच्या शोधात आहे तो. कुठे मिळेल, कुठे मिळेल, कुठे मिळेल, कुठे मिळेल, नीट लक्षात घ्या. हे इतकं सोपं नाही आहे. काय विषय विषया करतायत का? सुख मिळण्याकरताय. चला उदाहरण देतो. एका माणसाला साखर खायची अतिशय आवड होती. मी माझ्या डोळ्याने बघितलं. एका कपाला 5 चमचे साखर. आमच्या वारीच्या रस्त्याने हेच असतं भानगड. ते आचारी बिचारी आहेत ना, एवढा एवढा कप घेतात आणि मुठभर साखर टाकतात. मी म्हटलं फुकटची मिळतोय म्हणून मरशील ना. अरे किती घालायची? माझं बोलणं कळलं का? ऐकलं नाही. झाला डायबिटीस. डॉक्टर म्हणले तुम्हाला आता 450-500 आहे, एक दाना गेला ना तर मराल. मग ज्या साखरेकडे बघून खावीशी वाटत होती त्या साखरेबद्दल आपोआपच अनास्था निर्माण झाली. अजिबात माझ्या पुढे साखर आणू नकोस. हे म्हणले अहो जरा घ्या की थोडंसं, अर्ध्यात अजिबात नाही. कुंकू शिल्लक ठेवायचं का मारायचंय? म्हणजे ज्या विषयाकडे बघून आनंद वाटत होता तो विषय बाजूला सारला. कारण कळलं की आता साखरेत गोडी नाही, साखरेत मरण आहे. म्हणजे साखरे करता साखर घेतली का साखरेतून निजज्ञानाची प्रतीती. म्हणून जी गोडी प्राप्त होते ती गोडी विषयाची नसून
निज ज्ञानाचीच गोडी आहे. निज ज्ञानाचीच गोडी आहे, विषयाची गोडी नाहीच. निळोबारायांनी ओव्या लिहिल्यात, त्यांनी वर्णन केले. नव्हे काम तो भोग रतिसुखाचा, निजानंद तो ओपिला अंतरीचा. हे खालच्या थरावर येऊन तुम्ही बोलताय, पण तो आनंद कशाचा आहे? म्हणून बघा, जेव्हा योग्य तऱ्हेने त्या कामाचा उपयोग केला जातो आणि त्या कामाच्या माध्यमातून पुढची पिढी जन्माला येते, त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. मुलाचा जन्म हा विषयाचाच परिणाम आहे ना? कशाचा आहे? कशाचा परिणाम आहे? पण योग्य मार्गाने असल्या कारणाने ते विषय विषयाकरता नसून ती पुढची पिढी जन्माला आली. मग आता मला सांगा, ज्याच्यातून पुढचीच पिढी जन्माला आली ते वाईट कसं असू शकेल? वाईट तेव्हा होतं जे अयोग्य मार्गाने असेल तर वाईट आहे. म्हणून या ठिकाणी जी गोडी आहे ती गोडी कशाची आहे? वस्तूतून काय बघता? आपापली गोडी. आणि असं जेव्हा निजज्ञानाच्या गोडीवर येऊन थांबतो तेव्हा त्याला जीवनमुक्त म्हणतात. सर्व अमोदाचा ठेवा म्हणून विषयाचा रस तुटून गेला. वा, सर्व अमोदाचा ठेवा नासिकेची विनटली अवघा. नासिक अमोद घ्यावा हे उरले नाही. निराळा आता नाकच सुवास झाल्या कारणाने नाकानी दुसरं फूल घ्यावं नाकावर असं वाटलंच नाही. तसं संपूर्ण आयुष्य हा प्रभू प्रेमाचा प्रसाद आहे हे एकदा कळल्यानंतर निराळ्या वस्तूमध्ये अडकण्याची गरजच नाही. लक्षात घ्या, फार सुंदर विषय आहे. नीट समजलं तर आनंद आहे. दादा महाराजांचा हा हातखंडा विषय. सद्गुरू महाराज या तत्वज्ञानाच्या भूमिकेवर उभे असून मोठं सगळ्या वस्तूतून कौतुक बघायचे बरं का. सगळ्या वस्तूतून सगळा आनंद भोगायचे. पुष्कळ सांगण्यासारखे असो. म्हणून अमोद सुनाच झाले आता घेणे देणेचे राहिले. किंबहुना सर्व अमोदची घडले आपणची सोय. अथवा अवग्रहण केले निवीण अमोदची अमोदाचे घ्राण तो अमोद जाण आपणची झाले. एवं अमोदीचे जरी आपण तरी अभिलाषेची तुटला जाण. आता सगळं तोच झाला. नाकच फूल झाल्या कारणाने सुवासा करता निराळ फूल घेण्याची अवस्था संपली. विषय तो त्यांचा झाला नारायण. अभिन्नाया सेवा चित्तमियाची भरिले जे धवा. मग माझा प्रसाद जाण ते धवा. ते तर सकळ दुःख धामे भुंजी जेते मृत्यू जन्मे ती दुर्गमेची सुगमे होतीच. नमो मा